ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला एक से बडकर एक असे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. असाच एक ट्विस्ट या भागातही आहे, त्यामुळे हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा. इकडे चैतन्य अर्जुनला म्हणत असतो, अरे तू सायली बहिणींना माझ्यापेक्षा जास्त ओळखतोस, मग तूच सांग ना. तसा अर्जुनही म्हणतो, हा पॉइंट आहे, मला ना त्यांच्यावर नीट लक्ष ठेवावं लागेल, कारण त्यांना जर समजलं की मी त्यांच्या प्रेमात पडलोय तर त्यांना त्यांचा राग लपवता येणार नाही. मिसेस सायली ना खूप ट्रान्सपरंट आहेत, पाण्यासारख्या निर्मळ, एकदम इनोसंट आहेत. जर त्यांना हे पटलं की मी खरंच तन्वीशी खोटं बोललोय तर त्या माझ्याशी नॉर्मल वागतील. मी एक काम करतो, मी जेव्हा खाली जाईल ना तेव्हा मी त्यांच्यावर लक्ष ठेवून असेल, मी त्यांना ऑब्झर्व करत राहील. तसा चैतन्य म्हणतो, अरे रे रे रे. अर्जुन त्याला म्हणतो, अरे रे रे का? चैतन्य म्हणतो, एवढा मोठा नामवंत वकील माझ्यासमोर उभा आहे, त्याच्याकडे 25 केस अशा पेंडिंग आहेत, आणि तू विचार कशाचा करतोय? तर स्वतःच्या बायकोचा. प्रेमात वेडे झालेले पाहिलेत, इतके वेडे झालेले नाही बाबा नाही. अर्जुन त्याला म्हणतो, मार खाशील आता, लग्न कर तेव्हा कळेल तुला. तेवढ्यात कल्पनाचा आवाज खालून येतो की अर्जुन चैतन्य जेवायला या. तसे ते दोघेही खाली येतात. इकडे खाली सगळे जेवायला बसलेले असतात आणि सगळे जेवतही असतात. सायली अर्जुनला म्हणते, मी तुम्हाला बोलवायला येणारच होते, पण तेवढ्यात आईंनी तुम्हाला हाक मारली. तुम्हाला आधी पोळ्या वाढू की आमटी भात खाणार आहे? तसा अर्जुन म्हणतो, आमटी भात. तसे ते दोघेही जेवायला बसतात. आता सगळेच मस्त जेवण करत असतात. तेवढ्यात सायली प्रतिमाला म्हणते, प्रतिमात्या तुम्हाला काय वाढू का? तशी प्रतिमा म्हणते, भाजी वाढ. इकडे प्रिया मात्र प्रतिमाचा हा आवाज पाहून शॉकच होते आणि म्हणतच म्हणते, ही प्रतिमा आता अति बोलायला लागलीये, हिला या सगळ्यांपासून, मुख्य म्हणजे या सायलीपासून दूर करायलाच हवं. तशी प्रिया रविराजला आवाज देते आणि म्हणते, बाबा, पूर्णाजी, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. आता इकडे सायली आणि अर्जुन मात्र एकमेकांकडे बघतात आणि म्हणतच म्हणतात, आता ही प्रिया रविराज काकांना काय सांगणार आहे? आणि याच विचाराने ते घाबरतात. अर्जुन इकडे म्हणतच म्हणतो, मी प्रेमाचं नाटक केलं हिच्या सोबत, हे सांगून ही सगळ्यांसमोर तमाशा करेल का? तसा रविराज प्रियाला म्हणतो, बोल ना. प्रिया म्हणते, आई आता किती छान रिकवर झालीये ना, मला हे बघून खूप खरंच बरं वाटतंय. पण मला असंही वाटतंय आई आता तिच्या हक्काच्या घरी जाऊन अजून बरी पण होईल. त्यामुळे तुम्ही, मी आणि आपल्या आईने आता आपल्या घरी जायला हवं. आता प्रियाचं हे बोलणं ऐकून सगळे एकमेकांकडे बघत असतात आणि शॉक झालेले असतात. पूर्णाजी म्हणते, अगं पण तन्वी. तशी प्रिया म्हणते, पूर्णाजी, मला माहितीये तू काय म्हणणार आहेस. हेच की, हे सुद्धा आमचंच घर आहे. मला ते मान्य आहे अगं, हे आईचं माहेर आहे. पण तू हा असा पण विचार कर ना, इथे जशा आईच्या आठवणी आहेत तशा त्याही घरी असणार की. इथे तुम्ही सगळे आहात की तिच्या जवळ, तसंच तिथे पण सुमन काका, नागराज काका, तीही नाती तिला कळायला हवी ना. आता प्रताप प्रियाला म्हणतो, अगं तन्वी, ते इथे राहूनही तिला कळतील की. तशी प्रिया म्हणते, हो मामा, मला हे कळतंय, पण तिथे जाऊन तिला तिचा संसार आठवेल. त्या घरी माझं बालपण गेलंय ना, मग माझं बालपणही आठवेल तिला. अश्विन म्हणतो, हो अगं, पण तिला इथे पण चांगली ट्रीटमेंट मिळते ना. प्रिया म्हणते, हो मला मान्यच आहे, इथे पण उत्तम ट्रीटमेंट मिळतेच आहे, पण ती नीट बोलायला कधी एक्झॅक्टली लागेल हे आपल्याला माहित नाहीये ना, म्हणजे अजून किती महिने लागतील. प्रिया रविराजला म्हणते, आणि इतके महिने आपण इथे राहायचं का बाबा? शिवाय तुम्हा सगळ्यांची कामं पण आहेत, उगच त्यात नुकसान नको व्हायला. प्रताप म्हणतो, हे असं काहीही होत नाहीये, आम्हाला तुमचा काहीही त्रास नाहीये. तसा आता अर्जुनही म्हणतो, एक्झॅक्टली. सो ठरलं तर मग प्रतिमात्या तो कुठेही जात नाही. तशी सगळे खुश होतात. तेवढ्यात रविराज म्हणतो, एक मिनिट अर्जुन, तन्वी अगदीच काही चुकीचं बोलत नाहीये. हो म्हणजे प्रतिमाला बरेच प्रयत्न करून झाले आहेत की तिला बरं करण्यासाठी. आता तिला आमच्या घरी परत नेणं हे प्रतिमासाठी पुढचं पाऊल असेल, आणि आता ते उचलण्याची वेळ आलीये ना. तुम्ही सगळे कसलीच काळजी करू नका, आम्ही सगळे मिळून प्रतिमाची अगदी व्यवस्थित काळजी घेऊ. पण पूर्णाजी म्हणते, तिथे सायली नसेल आणि प्रतिमाला सगळ्याच गोष्टींमध्ये सायलीचा आधार लागतो. प्रिया म्हणते, हा, आता त्याच आधाराच्या कुबड्या होऊ नयेत म्हणून मला असं वाटतंय. म्हणून मला वाटतंय की आईला लवकरात लवकर आमच्या घरी घेऊन जावं. ती तिची काळजी घेते, ती तिची मुलगी सुद्धा नाहीये, आणि जी मुलगी आहे तिला काळजी घेण्याची संधी सुद्धा मिळत नाहीये. अस्मिता म्हणते, म्हणजे तुलाच ना, पण तू प्रतिमात्याला गोळ्या देतेस ना. प्रिया म्हणते, हा ग, म्हणून ती आता कुठे माझं ऐकायला लागलीये. पण आमचा खरा बॉन्ड तर
आमच्या घरी गेल्यावरच तयार होईल ना, आणि तिला माझं महत्व कळायलाच हवं. तशी आता सगळेच प्रियाकडे बघतात. प्रिया म्हणते म्हणजे तिला आता सगळ्याच नात्यांचं महत्व कळायला हवं ना. नवरा, मुलगी, दीर, जाऊ. रविराज म्हणतो, पूर्णाई, आपण मागच्या वेळेस काही काळाकरता आपण प्रतिमाला आमच्या घरी घेऊन जाणारच होतो ना. तेव्हा तुम्ही तर सगळेच तयार झाला होता, कारण तुम्हा सगळ्यांना माहित होतं की ते प्रतिमाच्या भल्यासाठीच आहे. कल्पना म्हणते, पण भाऊजी, ते फक्त थोड्या वेळाकरता होतं ना. पण तुम्ही आता कायमचे जाणार तर ते कसं काय चालेल? अस्मिता म्हणते, का नाही चालणार, आपण त्यांच्याकडे जात राहू. किंवा काका प्रतिमा त्याला घेऊन येईल की इकडे. हो ना काका? तसा रविराज म्हणतो, हो ना. इकडे सायली मात्र खूप अस्वस्थ झालेली असते. पूर्णाजी सायलीला म्हणते, सायली, तू का नाही काय बोलत ग? हे तुला पटतंय का सगळं? सायली रविराजला म्हणते, रविराज काका, तुम्ही जे काय करताय ना ते प्रतिमात्यासाठी चांगलंच आहे. आणि प्रतिमात्याला त्यांच्या घरी घेऊन गेल्यावरती कदाचित त्यांना तिथल्या गोष्टी आठवतीलही. त्यामुळे माझी काहीही हरकत नाहीये. तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता. आता पूर्णाजी म्हणते, पण प्रतिमा इथून निघून गेली ना, हे घर एकदम मोकळं मोकळं होईल ग. सायली पूर्णाजीला समजून सांगत म्हणते, पूर्णाजी, माहेरी आलेली मुलगी कधी ना कधी सासरी जातेच ना. पूर्णाजी म्हणते, मग डोळ्यातलं पाणी लपवून तिला हसतच निरोप द्यायचा असतो, असं म्हणून पूर्णाजी स्वतःला समजावते. प्रिया पूर्णाजीला म्हणते, म्हणजे आम्ही घेऊन जाऊ आईला? तशी प्रिया रविराजला म्हणते, बाबा, मी सुमन काकीला फोन करून सांगते की आम्ही येतोय म्हणून. शिवाय मी सुद्धा तयारीला लागते. आपण उद्या सकाळीच आईला घेऊन आपल्या घरी जाऊ. आता प्रियाचं हे बोलणं ऐकल्यावर तर सायली मात्र खूप अस्वस्थ होते आणि इकडे प्रतिमा सुद्धा खूप अस्वस्थ झालेली असते. आता इकडे रात्री जेवण झाल्यावरती सायली प्रतिमाच्या रूम मध्ये येते आणि तिची बॅग काढते आणि सायली प्रतिमाचं एक एक सामान कपाटातून बाहेर काढते आणि बॅग मध्ये भरते. तशी सायली प्रतिमाची एक साडी हातात घेते आणि म्हणते, ही तर तीच साडी आहे जी प्रतिमा त्याने रक्षाबंधनच्या दिवशी घातली होती. असं म्हणून ती साडी ती बॅग मध्ये ठेवते. सायली म्हणते, हे कपाट तर आता रिकामं झालं. या खोलीला सुद्धा प्रतिमा आत्याची सवय झाली असेल ना. त्या इथनं निघून गेल्यावर इथली ऊब पण निघून जाईल. पण त्या कधी ना कधी तर जाणारच होत्या ना, आणि तेच योग्य आहे. पण मग मला इतकं अस्वस्थ का वाटतंय? सायली स्वतःशीच म्हणते, मी प्रतिमा आत्याला विचारू का? हे घर सुद्धा तुमचंच आहे, तुम्ही इथेच राहा ना. इकडे प्रियाने सुमनला फोन केलेला असतो. सुमन म्हणते, अगं सांगतेस काय? तुम्ही वहिनींना घेऊन उद्या सकाळीच परत येताय? अगं, हे तू मला आधी 2-3 दिवस का नाही सांगितलं? वहिनींच्या स्वागताची मस्त तयारी तरी करता आली असती. तशी प्रिया म्हणते, अगं ऐकून तरी घे सुमन काकी, आता थोड्या वेळापूर्वीच ठरलंय हे. आम्ही उद्या सकाळी आईला घेऊन येतोय घरी. सुमन म्हणते, देव पावला, आम्ही कधीपासून या दिवसाची वाट बघत होते. प्रियाही म्हणते, मला असं झालंय ना, कधी मी आईला घेऊन परत घरी येते, मग आपण सगळे एकत्र छान आनंदाने राहू. सुमन म्हणते, तू अगं माझ्याशी बोलत नको बसू, मला खूप तयारी करायची, घर सजवायचंय, आवरायचंय. बाप रे, मला तर काय करू आणि काय नको असं झालंय. चल मी ठेवते हा फोन आता. असं म्हणून त्या फोन ठेवतात. इकडे सुमन आता विचारत असते की मी काय करू. वहिनींना बटाट्यांची भाजी खूप आवडते आणि साबुदाण्याची खिचडी, तेच करते. बाप रे, मी कशी करणार आहे तयारी एवढ्या कमी वेळात? तेवढ्यात नागराज तेथे येतो आणि म्हणतो, कसली तयारी? तशी सुमन नागराजला म्हणते, अहो, एक आनंदाची बातमी आहे. तन्वीचा फोन आला होता, ती म्हणाली. तसा नागराज म्हणतो, प्रतिमा वहिनींची स्मृती काय परत आली का? सुमन म्हणते, अहो, ते आता तर येईलच हो, कारण उद्या सकाळी प्रतिमा वहिनी आपल्या घरी परत येत आहेत, कायमच्या. तसा नागराज हादरतो आणि म्हणतो, हे कधी ठरलं? प्रिया मला न सांगता एवढे महत्वाचे निर्णय परस्पर का घेते? सुमन नागराजकडे बघून म्हणते, काय झालं? तुम्ही चेहरा असा का केलाय? तसा नागराज म्हणतो, अगं टेन्शन आलंय मला. अगं, एवढी सगळी तयारी एवढ्या कमी वेळात करायची म्हटल्यावरती टेन्शन नाही येणार का? तुझ्यासारखंच झालंय माझंही. असं म्हणून तिला काहीच कळून देत नाही की त्याच्या मनात काय चाललंय, आणि तो सुमनला म्हणतो, जा तयारी करायला लाग. तशी सुमन तिथून तयारी करायला निघून जाते. इकडे सुभेदारांकडे सायली मात्र खूप अस्वस्थ असते आणि ती एकटीच बसलेली असते. तेवढ्यात अर्जुन तेथे येतो आणि म्हणतो, सायली, काय झालंय तुम्हाला? ठीक आहात ना तुम्ही? असं तो तिच्याजवळ जाऊन म्हणतो. तशी सायली अर्जुनला म्हणते, मला खूप कसं तरी होतंय. इतके दिवस मला या घरात प्रतिमात्यांची सवय झाली होती, पण आता ते निघून जाणार. मला तर त्यांच्याशिवाय या घराची कल्पनाही करवत नाहीये. तसं अर्जुन म्हणतो, अहो, पण तिला जावं लागणारच ना. तिच्या बरोबर सिनियरने सुद्धा इथे किती दिवस राहणार आहे. आता ते परमनंटली इथे सगळे नाही राहू शकत ना. असं तो सायलीला समजून सांगत असतो. पण सायली म्हणते, अहो, मला ते कळतंय हो. तसा अर्जुन म्हणतो, मग का रडताय तुम्ही?
आणि खाली जेव्हा हा टॉपिक निघाला तेव्हा तुम्हीच म्हणाला ना की तुमची काही हरकत नाहीये. मग आता काय झालं? सायली म्हणते, तेव्हा मला हे माहित नव्हतं ना की प्रिया त्यांना उद्याच घेऊन ठरवणार आहे ते. मला वाटलं ते आणखीन काही दिवस इथे राहतील. आता कुठे ते एक एक दोन दोन शब्द बोलायला लागल्यात. मला त्यांच्याशी अजून बोलायचंय. अर्जुन म्हणतो, तुम्हाला तिच्याशी बोलायचंय, गप्पा मारायच्यात. मग तुम्ही पण जा की त्यांच्या घरी, ती पण खुश होईल. सायली म्हणते, हे सगळं समजूत काढण्यापुरतं ठीक आहे, पण माझा जीव वर खाली होतोय. तसा अर्जुन सायलीला म्हणतो, रिलॅक्स रिलॅक्स, शांत व्हा तुम्ही. सायली आवाज वाढवून म्हणते, मी कशी शांत होऊ? सर ऐका ना, तुम्ही प्लीज रविराज काकांशी बोला ना. प्रतिमात त्यांना अजून 1-2 महिने तरी इथे राहू द्या ना. मला मन भरून त्यांच्याशी गप्पा मारायच्यात. प्लीज तुम्ही बोलून घ्या ना रविराज काकांशी. अर्जुन सायलीला म्हणतो, मिसेस सायली रिलॅक्स रिलॅक्स, शांत व्हा तुम्ही. आज कधी नव्हे तर तन्वी सेन्सिबल बोललीये की आत्याने तिच्या घरी राहणं योग्य आहे. आणि तुम्ही, अहो मला माहिती आहे तुमची अटॅचमेंट खूप जास्त आहे प्रतिमात्यासोबत, पण म्हणून तिला अडवून कसं चालेल? तुम्ही असं बिहेव करताय की तुमची आई तुमच्यापासून दूर चाललीये. अर्जुनचे हे शब्द ऐकल्यावरती सायली मात्र तिथून उठून बाहेर निघून जाते. आता पुढच्या भागात पाहूया, सायली प्रतिमाला तिच्या घरी जाण्यापासून थांबवेल की सायलीच प्रतिमासोबत तिच्या घरी जाईल. असेच नवनवीन ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा भाग पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.